घरामध्ये मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेमध्ये, या महिला शिक्षिकेचे हातपाय बांधलेले, तोंडामध्ये कापडाचे बोळे कोंब अशा अवस्थेमध्ये हा मृतदेह सापडले। हे सर्व घडलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे। 68 वर्षीय महिला शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी या चिपळूणमध्ये रिटायर झाल्यानंतर घरी एकट्याच राहत होत्या। त्यांना फिरण्याची आवड होती। वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे। याच दरम्यान त्यांची ओळख ट्रॅव्हल्स एजंट असलेल्या जयेश भालचंद्र गोंधळेकर या तरुणाबरोबर झाली। वर्षा जोशी यांना जेव्हा कधी पण फिरायला जायचं असेल तेव्हा ते ट्रॅव्हल एजंट जयेशला सांगायचे। एवढंच नाही तर वर्षा जोशी यांचा जयेशवरती एवढा विश्वास झाला होता, त्यांनी त्यांच्याकडे किती संपत्ती याच्याबद्दल देखील माहिती दिली। वर्षा जोशी या शिक्षिका होत्या आणि रिटायर झालेल्या होत्या, शिवाय एकट्याही राहत होत्या। तेव्हा ट्रॅव्हल्स एजंट जयेशला समजलं जोशी यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे। तेच पैसे काढण्यासाठी जयेशने थेट वर्षा जोशी यांची निर्गुणपणे गळा दाबून हत्या केली। त्यानंतर त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडामध्ये कापडाचे बोळे कोंबले आणि घरामधील जे काही दागिने पैसे होते ते घेऊन तो पसार झाला। यामध्ये त्याच्याबरोबर आणखीन एक साथीदार होता। पोलिसांनी जयेशला ताब्यात घेतला असून आणखीन एक साथीदाराचा शोध चालू आहे। त्यामुळे म्हणतात ना, कधी कोणावरती डोळे झाकून विश्वास करू नका, अन्यथा अशा प्रकारचे भयंकर परिणाम होऊ शकतात।